गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द ईसीआय. ईसीआय मध्ये बेटा आज आपल्याला पुढचा कन्सेप्ट बघायचा आहे, तो म्हणजे किर्चॉफ्स करंट लॉ. कुठला कन्सेप्ट आहे बेटा? किर्चॉफ्स करंट लॉ. किर्चॉफ्स करंट लॉचे बेटा दोन तीन तुमचे डेफिनेशन्स आहेत, ते दोघं तिघं डेफिनेशन्स बघायचे आहेत. पहिले किर्चॉफ्स करंट लॉ बेटा एका नोडसाठी असतो, लक्षात ठेवा. हा मध्यभागी काय बेटा? एक नोड आहे. ठीक आहे, या नोडच्या हिशोबाने तो किर्चॉफ्स करंट लॉ आहे. सिंपल अँड स्वीट लँग्वेज मध्ये सांगायला गेलं किर्चॉफ्स करंट लॉ काय म्हणतं? सम ऑफ द इनकमिंग करंट्स इज इक्वल टू द सम ऑफ द आउटगोइंग करंट्स. पहिली एकदम सोपी डेफिनेशन. सम ऑफ द इनकमिंग करंट्स इज इक्वल टू द सम ऑफ द आउटगोइंग करंट्स. यालाच त्यांनी अजून वेगळ्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. KCL स्टेट्स दॅट the sum of the currents directed towards the node is equal to the sum of the current going outwards from the node. Sum of the currents directed towards the node is equal to the sum of the currents directed outwards from the node. म्हणजेच काय बेटा? इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट. एकदम सिंपल. पुन्हा एकदा KCL काय म्हणतो? KCL असं सांगतं की येणारे करंट इज इक्वल टू काय असतात बेटा? जाणारे करंट. मग येणारे करंट कुठले कुठले या सर्किटमध्ये? हा I1 कुठला आहे बेटा? येणारा करंट आहे. हा I1 झाला येणारा करंट. ठीक आहे, अजून एक येणारा करंट कुठला आहे? प्लस I3 आहे इनकमिंग करंट. ठीक आहे, आणि अजून एक कुठला आहे बेटा? I5 आहे इनकमिंग करंट. ठीक आहे, इनकमिंग करंट्स इनकमिंग इज इक्वल टू द आउटगोइंग करंट्स. आउटगोइंग करंट्स कुठले कुठले? I2 आणि प्लस काय आलं बेटा? I2 प्लस I4. त्याला आम्ही असं पण म्हणतो समेशन ऑफ. याचं मिनिंग काय बेटा? समेशन ऑफ करंट एंटरिंग द नोड एन. समेशन ऑफ करंट एंटरिंग द नोड एन. हा नोड एन आहे बेटा. नोड एन इज इक्वल टू द समेशन ऑफ करंट्स आउटगोइंग द नोड एन. is equal to the summation of currents outgoing the node n. म्हणजेच काय? समेशन ऑफ इनकमिंग करंट्स इज इक्वल टू द समेशन ऑफ आउटगोइंग करंट्स. बेटा कळालंय? या दोघं तिघं डेफिनेशन्स. आणि अजून एक डेफिनेशन आहे बेटा त्याची. ती काय म्हणते बेटा? अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स एंटरिंग अँड आउटगोइंग इज इक्वल टू द झिरो. अल्जेब्रिक सम घ्यायची कोणाची बेटा? एंटरिंग द करंट. Algebraic sum of all the currents entering and outgoing is always equal to the zero. म्हणजे काय? एंटरिंग द करंट्स अँड आउटगोइंग करंट्स, त्या दोघांची समेशन घ्यायची. म्हणजे कसं? सपोज आता जी सेकंड आहे ना बेटा, सेकंड वाक्य जे सांगितलं त्याच्या हिशोबाने अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द एंटरिंग द नोड्स. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स एंटरिंग द नोड्स. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स एंटरिंग द नोड इज ऑलवेज इक्वल टू द झिरो. अल्जेब्रिक सम घ्यायची. अल्जेब्रिक सम मध्ये त्यांचं काय मिनिंग आहे बेटा माहिती आहे का? की बाबा इनकमिंग करंट जे असतील त्याला पॉझिटिव्हच येईल. I1 प्लस अजून एक इनकमिंग कुठला आहे बेटा? I3 आहे इनकमिंग. ठीक आहे, आणि प्लस अजून एक कुठला आहे? I5 आहे. ठीक आहे, तेच आता हे जे अल्जेब्रिक सम मध्ये त्याच्यामध्ये प्लस पण येतं मायनस पण येतं. मग इथे हा प्लस आहे, इकडे आलं की काय होईल? -I2 आणि पुन्हा -I4 इज इक्वल टू 0. हे बेटा सेकंड डेफिनेशन किंवा तुमची पुढची डेफिनेशन त्याच्या अनुषंगाने हे असं होतं. तो काय म्हणतो बेटा? अजून एक अल्जेब्रिक सम कोणाची बेटा? सम ऑफ द ऑल द इनकमिंग करंट्स. अल्जेब्रिक सम ऑफ ऑल द करंट्स एंटरिंग द नोड एन इज इक्वल टू द 0. हे लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, पण ज्या वरच्या डेफिनेशन सांगितल्या त्या अतिशय महत्वाच्या आहेत. त्या कुठल्या महत्वाच्या आहेत बेटा? सम ऑफ द इनकमिंग करंट्स इज इक्वल टू सम ऑफ द आउटगोइंग करंट्स. KCL काय म्हणतो? सम ऑफ द इनकमिंग करंट्स इज इक्वल टू सम ऑफ द आउटगोइंग करंट्स. सगळ्यांचं एक कन्क्लुजन सांगायला गेलं तर जे मी आता 2-3 वेळेस वाक्य बोलतोय तेच त्याचं कन्क्लुजन आहे. काय म्हणतो बेटा? KCL काय म्हणतो की सम ऑफ द इनकमिंग करंट्स इज इक्वल टू द सम ऑफ द आउटगोइंग करंट्स. कळाले? चलो व्हिडिओ पॉज करायचा आहे. हे आणि हे लिहून घ्या. इथे लिहिताना बाय KCL असं लिहा. इथे लिहिताना बाय KCL असं लिहा. ठीक आहे, खालचं नका लिहू. इथे लाईन मारली आहे बेटा. लाईन मारल्यापर्यंत इथपर्यंत लिहून घ्या. आधी हेडिंग टाकली का बेटा? आधी हेडिंग टाका किर्चॉफ्स करंट लॉ. क्वेश्चन घ्यायचा आहे. स्टेट अँड एक्सप्लेन द किर्चॉफ्स करंट लॉ. इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. व्हिडिओ पॉज करून इथपर्यंत सगळ्यांनी लिहून घ्यायचंय. इथपर्यंत लिहून घ्यायचंय. अपेक्षा ठेवतो झालं असेल. खाली लिखा पडेल. KCL states that the sum of the currents directed towards any node. KCL states that
KCL states that some of the currents KCL states that some of the current KCL states that some of the current directed towards the any node some of the currents directed towards the any node some of the currents directed towards the any node in a circuit is equal to the sum of the currents is equal to the sum of the currents is equal to the sum of the currents directed is equal to the sum of the currents directed outwards from the same node outwards from the same node outwards from the same node all मध्ये लिहा all मध्ये KCL can also be defined as 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 sum of the incoming currents is equal to the sum of the outgoing currents सम चं स्पेलिंग SUM हा बेटा SOM नाही सम म्हणजे बेरीज आहे इथे सम SUM सम KCL also states that sum of the incoming currents is equal to the sum of the outgoing currents sum पुन्हा SUM लक्षात ठेवा sum of the incoming currents is equal to the sum of the outgoing currents ठीक आहे त्याच्याच खाली mathematically it can be given as current entering the node n summation of म्हणजेच mathematically it can be given as summation of current entering the node n summation of current entering the node n is equal to the summation of current outgoing the node n is equal to the summation of current outgoing the node n is equal to the summation of current outgoing the node n all मध्ये लिहा all मध्ये अजून एक लिहायचं आहे summation of all the currents entering the node n all मध्ये लिहा summation किंवा अल्जेब्रिक समास लिहा समेशन वरती झालं बेटा लिहून खाली लिहा all मध्ये algebraic sum of all the currents entering the node algebraic sum of all the currents entering the node algebraic sum of all the currents entering the node algebraic sum of all the currents entering the node must be equal to the zero इथे असं लिहून घ्या बेटा याला बॉक्स करा पा summation of current is equal to the zero summation of currents is equal to the zero खाली लिहा explanation consider the above figure खाली लिहा explanation तिथे लिहायचं आहे consider the above figure where the incoming currents are I1, I3 and I5. Consider the above figure where the incoming currents are I1, I3 and I5 while the outgoing currents are I2 and I4 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 therefore आता ना बेटा दोघं लिहायचंय हे पण बॉक्स मधलं आणि हे पण बॉक्स मधलं दोघं लिहून घ्यायचंय देअरफोरच्या पुढे हे दोघं बॉक्स मधलं लिहून घ्यायचंय व्हिडिओ पॉज करून देअरफोरच्या पुढे हे दोघं बॉक्स मधलं लिहून घ्यायचंय आहे ओके झालंय पुढचा क्वेश्चन घ्या गिव्ह द स्टेप्स टू सॉल्व द नोडल अनालिसिस गिव्ह द स्टेप्स टू सॉल्व द नोडल अनालिसिस ओके म्हणजे काय बेटा आपल्याला स्टेप सांगायचे नोडल अनालिसिसचे गणित सोडवताना कुठले स्टेप्स तुम्ही फॉलो करा ते सांगा ठीक आहे पहिली स्टेप नीट ऐका पहिल्या स्टेप मध्ये ना बेटा नोड मार्क करायचे काय मार्क करायचे नोड आणि त्याला नोड व्होल्टेज नाव द्यायचं त्याला काय द्यायचं बेटा नोड्स आणि नोड व्होल्टेज मार्क करायचे नोड्सच्या तिथे नोड व्होल्टेज असतं लक्षात ठेवा आता जे काही मी स्टेप्स बोलतोय ना बेटा हे तुम्हाला जेव्हा मी सम्स घेईल ना तेव्हा ऍक्च्युअली सगळं कळेल ठीक आहे आता सध्या फक्त ऐकून घ्या पहिल्या स्टेप मध्ये नोड आणि नोड व्होल्टेज मार्क करायचे असतात सेकंड स्टेप मध्ये सगळीकडे ब्रांच करंट मार्क करायचे असतात
पहिल्या स्टेपमध्ये नोड आणि नोड व्होल्टेज मार्क करायचे, सेकंड स्टेपमध्ये ब्रांच करंट मार्क करायचे, थर्ड स्टेपमध्ये केसीएल लावायची प्रत्येक नोडच्या ठिकाणी, थर्ड स्टेपमध्ये केसीएल लावायची प्रत्येक नोडच्या ठिकाणी, आणि फोर्थ स्टेपमध्ये क्रॅमर्स रूलनी ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. चौथ्या स्टेपमध्ये क्रॅमर्स रूलनी ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. ठीक आहे, पुन्हा एकदा पहिल्या स्टेपमध्ये नोड आणि नोड व्होल्टेज मार्क करायचे, सेकंड स्टेपमध्ये ब्रांच करंट मार्क करायचे, थर्ड स्टेपमध्ये केसीएलच्या इक्वेशननी ते केसीएलची इक्वेशन लावायची प्रत्येक नोडच्या ठिकाणी, केसीएलची इक्वेशन लावायची प्रत्येक नोडच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि चौथ्या स्टेपमध्ये काय करायचं बेटा, सगळ्याच्या सगळे ते इक्वेशन सॉल्व्ह करायचे बाय युझिंग क्रॅमर्स रूल. अजून एकदा, पहिल्या स्टेपमध्ये नोड आणि नोड व्होल्टेज मार्क करायचे, सेकंड स्टेपमध्ये ब्रांच करंट मार्क करायचे, थर्ड स्टेपमध्ये केसीएलच्या इक्वेशन्स लावायच्या, आणि चौथ्या स्टेपमध्ये त्या इक्वेशन सॉल्व्ह करायच्या बेटा. चौथ्या स्टेपमध्ये त्या इक्वेशन सॉल्व्ह करायच्या. 4 स्टेपमध्ये आहेत. ठीक आहे, लिखा पडी घ्या. क्वेश्चन घेतलाय बेटा, गिव्ह द स्टेप्स टू सॉल्व्ह द नोडल एनालिसिस. क्वेश्चन घेतलाय, गिव्ह द स्टेप्स टू सॉल्व्ह द नोडल एनालिसिस. क्वेश्चन घ्या, आयडेंटिफाय अँड मार्क ऑल द नोड्स अँड नोड व्होल्टेजेस. फर्स्ट स्टेप आहे आयडेंटिफाय अँड मार्क all the node and node voltages. Identify and mark all the node and node voltages. Identify and mark all the node and node voltages. Identify and mark all the node and node voltages. Second step, mark all the branch current. Second step, mark all the branch current. Second step, mark all the branch current. Third, write the KCL equation. Third step beta, write the KCL equation. Write the KCL equation. Write the KCL equation for each and every node. For each and every node in the form of node voltage and current. In the form of node voltage and current. In the form of node voltage and current. Chauthi step, transform the KCL equation into the matrix form. Transform the KCL equation into the matrix form. Transform the KCL equation into the matrix form and solve them by using Cramer's rule. And solve them by using Cramer's rule. And solve them by using Cramer's rule. Okay. आता ना बेटा KCL साठी खूप महत्त्वाचं सेशन माझं चालू आहे. KCL चे गणित आहेत बेटा, त्या गणित सोडवण्यासाठी खूप महत्त्वाचे कन्सेप्ट माझे चालू आहेत. 10 कन्सेप्ट्स आहेत. ठीक आहे, एकदम आयएमपी. हे जर 10 कन्सेप्ट व्यवस्थित कळाले तर केसीएलचे गणित अवघड जात नाही बेटा. जर हे 10 कन्सेप्ट व्यवस्थित कळाले तर केसीएलचे गणित अजिबात अवघड जात नाही. ठीक आहे, बेसिक कन्सेप्ट फॉर केसीएल हेडिंग टाकतोय, बेसिक कन्सेप्ट फॉर केसीएल सम्स. बेसिक कन्सेप्ट फॉर केसीएल सम. पहिलं बेटा आहे, सपोज इकडे V1 आहे, इकडे V2 आहे, इकडे 6 ओम आहे आणि करंट माझा असा चाललाय I1. ठीक आहे, आता लक्ष द्या. आता सगळ्यांना माहिती आहे I इज इक्वल टू काय असतो बेटा, V अपॉन R. माहिती आहे I इज इक्वल टू काय असतो, V अपॉन R. पण इथे गडबड काय झाली बेटा, मला 2 व्होल्टेजेस आहेत. इथे मला गडबड काय होते, 2 व्होल्टेजेस आहेत. I इज इक्वल टू V अपॉन म्हणजे वरच्या साईडला मला I1 ची किंमत काढायची. I1 ची किंमत काढायची असेल तर मला व्होल्टेज लागेल आणि रेजिस्टन्स लागेल. रेजिस्टन्स साठी तर वांधा नाही, मला 6 ओम दिसतोय. पण मेन व्होल्टेज आहे, व्होल्टेजेस मला 2 व्होल्टेजेस दिसतात. मग कसं करायचं, जेव्हा तुला तुझ्यासमोर 2 व्होल्टेजेस दिसत असेल ना, काय म्हणतोय काय नाही महत्वाचं आहे, जेव्हा तुला तुझ्यासमोर 2 व्होल्टेजेस असे दिसत असेल तर करंटची डायरेक्शन बघायची. करंट कुठून निघाला बेटा, V1 पासून निघतोय V2 कडे जातोय. करंट कुठून कुठे निघालाय, V1 पासून V2 कडे. जिथून निघतो करंट, जिथून निघतो, आता I1 ची किंमत काढायची असेल, जिथून करंट निघतो, जे बोलतोय ते महत्वाचं, जिथून करंट निघतो त्याला पॉझिटिव्ह येतं, ज्याच्याकडे करंट जातो त्याला निगेटिव्ह येतं, म्हणजे V1 मायनस V2. जिथून करंट निघतो त्याला पॉझिटिव्ह येतं, ज्याच्याकडे करंट जातो त्याला निगेटिव्ह येतं. पुन्हा एकदा, जिथून करंट निघतो त्याला पॉझिटिव्ह येतं, ज्याच्याकडे करंट जातो त्याला निगेटिव्ह येतं. V1 मायनस V2 आणि आपण खाली रेजिस्टर. रेजिस्टरची किंमत किती बेटा, 6. रेजिस्टरची किंमत किती आहे, 6. रेजिस्टरची किंमत किती आहे, 6. पुन्हा एकदा, जर 2 व्होल्टेजेस आले तर काय करायचं, जिथून आता करंटची डायरेक्शन बघायची. जिथून करंट निघालाय त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे करंट येतोय त्याला निगेटिव्ह. ठीक आहे, त्याला डिवाइडेड बाय खाली रेजिस्टर. पुन्हा एकदा सांगतो, 2 व्होल्टेजेस आले तर जिथून करंट निघालाय त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे करंट येतोय त्याला निगेटिव्ह, म्हणजे V1 मायनस V2 अपॉन 6. सेकंड, आता
सेकंड सपोज मी हेच घेतो असंच असंच, ठीक आहे. इथे सपोज माझा आता इथे सपोज V1च आला आणि इथे V2 आला, इथे 6 ओहमच ठेवतो, फक्त करंटची डायरेक्शन बदलवतो. इथे माझा I1 आला आता, ठीक आहे. फक्त मी काय केलं बेटा, करंटची डायरेक्शन बदलवली, फक्त करंटची डायरेक्शन बदलवली. याला मी I2 नाव देतो, याला मी I2 काही नाव देता येईल काही वांधानी, याला I2 सेकंड म्हणून I2 नाव देतो. I2 काय बेटा, जिथून करंट निघाला त्याला पॉझिटिव्ह. आता करंट निघाला कुठून आहे, V2 पासून. ज्याच्याकडे करंट आला त्याला निगेटिव्ह. जिथून करंट निघाला त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे करंट येतो त्याला निगेटिव्ह. जिथून करंट निघाला कुठून बेटा, V2 पासून, मग V2 ला पॉझिटिव्ह. ज्याच्याकडे करंट आला त्याला निगेटिव्ह, म्हणजे V2 मायनस V1 अपॉन 6. V2 मायनस V1 अपॉन 6. कळालं बेटा. जिथून करंट निघाला त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे करंट आला त्याला निगेटिव्ह. जिथून करंट निघाला त्याला पॉझिटिव्ह, ज्याच्याकडे करंट आला त्याला निगेटिव्ह. पहा, इथून करंट निघालाय म्हणून V2 पॉझिटिव्ह आला, ज्याच्याकडे करंट आला त्याला निगेटिव्ह. ठीक आहे. थर्ड केसमध्ये काय होतं बेटा, सपोज फंड्यामध्ये तुम्हाला इथे सपोज मी अशी फिगर दिली. आता ह्या फिगर मध्ये बेटा असे व्होल्टेजेस, दोन व्होल्टेजेस नाही तर एकच व्होल्टेज दिसत आहे. येस, दोन व्होल्टेजेस दिसतात का बेटा, नाही. त्या व्होल्टेजच्या ऐवजी एक बॅटरी टपकली, त्या व्होल्टेजच्या ऐवजी काय टपकली बेटा, बॅटरी आली ना. आता महत्वाचं बोलतोय, बॅटरी आली ना, करंटच्या डायरेक्शन बघायची, बॅटरी आल्याच्या नंतर करंटची डायरेक्शन बघायची, बॅटरी आल्याच्या नंतर करंटची डायरेक्शन बघायची आणि बॅटरीचं सेकंड साइन घ्यायचं करंटच्या डायरेक्शन मध्ये बॅटरीचं सेकंड साइन घ्यायचं, बस. मग ते कसंही असू द्या, ते पॉझिटिव्ह असू द्या चाहे निगेटिव्ह असू द्या, काही डोक्यात शॉर्ट नाही करायचा. बॅटरीचं सेकंड साइन करंटच्या डायरेक्शन मध्ये, बॅटरीचं सेकंड साइन करंटच्या डायरेक्शन मध्ये. पुन्हा एकदा, बॅटरीचं सेकंड साइन करंटच्या डायरेक्शन मध्ये. करंटची डायरेक्शन जशी असेल त्याच्या हिशोबाने बॅटरीचं सेकंड साइन घ्यायचं. मग करंट आता इकडून आलाय, इकडून आला करंट आहे, आला. बॅटरीचं सेकंड चिन्ह पॉझिटिव्ह आहे, मग याला 5 व्होल्ट पॉझिटिव्ह येईल. 5 व्होल्ट काय बेटा, पॉझिटिव्ह येईल. 5 व्होल्ट काय, पॉझिटिव्ह येईल. 5 व्होल्ट काय, पॉझिटिव्ह. तेच हे लॉजिक्स वरचे तसेच. करंट येत असेल तर निगेटिव्ह, करंट जात असेल तर पॉझिटिव्ह. जसं पहा, इथून निघाला, जात होता म्हणून पॉझिटिव्ह, येत होता म्हणून निगेटिव्ह. इथून पुन्हा आता करंट V2 पासून जात होता म्हणून पॉझिटिव्ह, V1 कडे येत होता म्हणून V1 ला काय आलं, निगेटिव्ह. ते लॉजिक इथे तसेच. इथे V2 आहेच ना बेटा, याच्याकडे करंट येतोय म्हटलं की निगेटिव्ह घ्यावं लागेल, येतोय म्हटलं की निगेटिव्ह घ्यावं लागेल. इथून आता बॅटरीचं दुसरं चिन्ह, बॅटरीच्या दुसऱ्या चिन्हाच्या हिशोबाने याला काय बेटा, +5 व्होल्ट. +5 काय आलं, बॅटरीच्या हिशोबाने सेकंड चिन्ह प्लस आहे, मग +5. याच्याकडे -V2 काय आलं, याच्याकडे करंट येतोय, त्याला डिवायडेड बाय खाली 8 ओहम. त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं बेटा, 8 ओहम. त्याला डिवायडेड बाय खाली किती आलं, 8 ओहम. हे झालं थर्ड फंडा. चौथा फंडा आता सांगतो. चौथ्या फंड्यामध्ये ना बेटा, पुन्हा सपोज इथे बॅटरी आली, बॅटरी आल्याच्या नंतर, ठीक आहे, बॅटरीचं चिन्ह चौथ्या सम आहे ना, चौथ्या सम मध्ये निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, निगेटिव्ह पॉझिटिव्ह. करंट आलाय, इकडे चाललाय. ओके, करंट I4, याचं 10 ओहमची किंमत आहे आणि इथे V2. ओके, आता इथे सांगायचं आपल्याला, ठीक आहे. आता I4 बॅटरीची किंमत आहे बेटा 7 व्होल्ट, बॅटरीची किंमत आहे 7 व्होल्ट. काही किंमत येऊ शकते. I4 काढायचा झाला तर, आता I4 काढायचा झाला तर काय होईल बेटा, इथून निघालाय करंट, राईट. या असा चाललाय ना, असा चाललाय म्हणजे इथून निघालाय, म्हणजे V2 ला काय बेटा, पॉझिटिव्ह. V2 ला काय आलं, पॉझिटिव्ह. बॅटरीचं दुसरं चिन्ह काय, मायनस आहे. असा करंट आला, करंटच्या डायरेक्शन मध्ये बॅटरीचं दुसरं चिन्ह, करंटच्या डायरेक्शन मध्ये बॅटरीचं दुसरं चिन्ह, करंटच्या डायरेक्शन मध्ये बॅटरीचं दुसरं चिन्ह, -7. त्याला डिवायडेड बाय खाली किती बेटा, 10. -7 त्याला डिवायडेड बाय 10. कळालं बेटा. करंट इकडे चाललाय म्हणून किती आला, +V2. का प्लस बेटा, इकडून करंट निघालाय म्हणून +V2. मायनस काय आलं तर बॅटरीचं दुसरं चिन्ह, -7 त्याला डिवायडेड बाय 10. पाचवा फंडा. पाचव्या फंड्याचं फिगर मला काढून घेऊ दे 2 मिनिटं. दहा वोल्ट, 5 ओहम, इथे V2. ठीक आहे, करंट असा इकडे चाललाय I5. ओके, आता याचं उत्तर, I5चं उत्तर. I5 करंट इकडे चाललाय, राईट. बॅटरीचं दुसरं चिन्ह काय,
मायनस करंट असा झालाय ना, बॅटरीचं दुसरं चिन्ह -10, बॅटरीचं दुसरं चिन्ह -10, V2 कडे करंट आलाय, करंट आला की काय होतं, पुन्हा -V2 त्याला डिवायडेड बाय खाली किती बेटा 5. जे लॉजिक्स बोललोय ते मराठीमध्ये कुठतरी लिहून घ्या. जे लॉजिक्स मी एक्सप्लेन करतो बेटा मराठीमध्ये कुठतरी लिहून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. ठीक आहे, करंट चाललाय, करंट निघाला, बॅटरी आल्याच्या बॅटरीचं दुसरं चिन्ह घ्यायचं. ठीक आहे, इथे येत असेल याच्याकडे व्होल्टेज V1 V2 असं काही आलं तर येत असेल तर निगेटिव्ह, जात असेल तर पॉझिटिव्ह, येत असेल तर निगेटिव्ह, जात असेल तर पॉझिटिव्ह. याच्याकडे आलाय म्हणून निगेटिव्ह, याचं दुसरं चिन्ह मायनस आहे म्हणून -10 -V2 अपॉन 5, -10 -V2 अपॉन 5. सहावा कन्सेप्ट पुन्हा इथे बॅटरी आहे, बॅटरी आल्याच्या नंतर प्लस मायनस, पुन्हा इथे रेजिस्टर. ठीक आहे, आणि इथे V2 असेल. ठीक आहे, इथे आता तुमचा करंट असा आलाय. ओके, याला I6, इथे काही नाव द्या 8 ओहम, आणि इथे पुन्हा 7 वोल्ट घेऊन टाका. चलो आता इथे I6, चलो I6चं उत्तर इकडे आला बेटा करंट, मग याला काही करंट निघाला ना, निघाला म्हणजे पॉझिटिव्ह, V2 कडे पॉझिटिव्ह, याचं दुसरं चिन्ह पण पॉझिटिव्ह आहे, दुसरं चिन्ह याचं काय बेटा पॉझिटिव्ह आहे, मग +7 त्याला डिवायडेड बाय रेजिस्टरची किंमत किती बेटा 8 ओहम. रेजिस्टरची किंमत काहीच अवघड नाही बेटा, फक्त न्यूमरेटर लिहिणं अवघड आहे, न्यूमरेटरचा कन्सेप्ट लिहिणं अवघड आहे, न्यूमरेटरचा कन्सेप्ट लिहिणं अवघड आहे. हे 6 अत्यंत महत्वाचे कन्सेप्ट होते, हे 6 अत्यंत महत्वाचे कन्सेप्ट होते, हे 6 अत्यंत महत्वाचे कन्सेप्ट होते. आता सातवा कन्सेप्ट काय म्हणतो ते बघा. सपोज इथे रेजिस्टरची किंमत 9 ओहम, इथे V2 आहे. ठीक आहे, आणि तुमचा करंट खालच्या साईडला चाललाय I7. आता इथे I7 इज इक्वल टू I7, पुन्हा करंट खाली चाललाय म्हणजे बाहेर निघालाय म्हणून V2 ला काय आलं बेटा पॉझिटिव्ह, V2 ला काय आलं पॉझिटिव्ह, खालच्या साईडला ग्राउंड आहे, खालच्या साईडला ग्राउंड आहे, ग्राउंडला तुम्ही काही चिन्ह म्हणजे ग्राउंडच्या इथे 0 व्होल्ट असतो, मग 0ला कधी चिन्ह असतं का बेटा, अजिबात नाही. 0ला कधी चिन्ह म्हणतो त्याला -0ला +0ला काही वांधा नाही, त्याला डिवायडेड बाय नाही, म्हणजेच डायरेक्टली काय लिहिता येईल V2 अपॉन 9, म्हणजेच डायरेक्टली काय लिहिता येईल बेटा V2 अपॉन 9, म्हणजेच डायरेक्टली काय लिहिता येईल चलो V2 अपॉन 9. हा झाला माझा सातवा कन्सेप्ट. आता आठव्या कन्सेप्ट मध्ये फिगर अशीच आहे, फक्त करंटची डायरेक्शन बदलते. म्हणजे पहा, चलो I8 आता पहा काय होईल बेटा, खालून आलो, खाली व्होल्टेज किती असतं 0, खाली व्होल्टेज किती असतं 0, मग 0 घेतला, याच्याकडे करंट आलाय, V2 कडे करंट आलाय, म्हणून काय बेटा -V2 अपॉन खाली 8, म्हणजेच I8 इज इक्वल टू किती आलं -V2 अपॉन 8, -V2 अपॉन 8. काही अडचण बेटा, काही अडचण. आता 9वा आणि 10वा कन्सेप्ट थोडासा टिपिकल, सगळ्यांचं कॉम्बिनेशन, 9वा आणि 10व्या कन्सेप्ट मध्ये सगळ्यांचं कॉम्बिनेशन पहा इथे कसं होतंय. चलो I9 आता पहा, V1 आहे, V2 आहे आणि बॅटरी पण आहे, तिघं आल्याच्या नंतर घाबरायचं नाही, आपला कन्सेप्ट विसरायचा नाही, सिंपल. 3 व्होल्टेजेस वरच्या साईडला येणार. पहिले तर V1 बद्दल विचार का, V1 पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, करंटच्या हिशोबाने तो निघालाय म्हणून त्याला 100% पॉझिटिव्ह, म्हणजे V1 ला पॉझिटिव्ह आलं. बॅटरी आहे, बॅटरीचं दुसरं चिन्ह काय -5 आलं. ठीक आहे, आणि याच्याकडे करंट येतोय म्हणून पुन्हा -V2, याच्याकडे करंट येतोय म्हणजे पुन्हा -V2, आणि त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार 9, त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार बेटा 9. कळालं, हा नाही काही संबंध नाही. किंवा एक काम करा, इथे ना 3 ओहम घ्या, इथे 3 ओहम आलं, खाली किती आलं बेटा 3 ओहम. कळालं. पुन्हा एकदा I9 ची किंमत काढताना काय बेटा, V1 इथून करंट निघालाय म्हणून V1 ला पॉझिटिव्ह, बॅटरीचं दुसरं चिन्ह -5, याच्याकडे करंट आलाय म्हणून -V2 त्याला डिवायडेड बाय 3, आणि 10वा आणि शेवटचा कन्सेप्ट, इथे पुन्हा रेजिस्टर आलं, इथे बॅटरी आली, बॅटरीचं चिन्ह त्यांनी
पुन्हा प्लस मायनस असंच ठेवलेलं आहे, प्लस मायनस. ठीक आहे, इथं V1, इथं V2. ठीक आहे, इथं घ्या 15 ओहम, इथं घ्या 30 वोल्ट. काही आकडे चालतील. करंट असा गेला आहे, त्याला मी नाव देतो I10. चलो आता I10 ची किंमत कशी येईल बेटा? पहिले तर V2 निघालाय म्हणून पॉझिटिव्ह असा आला ना बेटा. V2 बॅटरीचं दुसरं चिन्ह +30, बॅटरीचं दुसरं चिन्ह +30. पुन्हा याच्याकडे करंट आलाय म्हणून काय येईल -V1. त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार बेटा? 15. त्याला डिवायडेड बाय खाली किती येणार बेटा? 15. द मोस्ट 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 IMP 10 कन्सेप्ट्स. द मोस्ट IMP 10 कन्सेप्ट्स. हे जर कन्सेप्ट व्यवस्थित कळाले तर KCL समजायला काहीच अवघड जात नाही. हे जर 10 कन्सेप्ट व्यवस्थित कळाले ना बेटा तर KCL कळायला काहीच अवघड जात नाही. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये हे सगळ्याच्या सगळे 10 कन्सेप्ट लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, शांततेमध्ये हे सगळ्याच्या सगळे 10 कन्सेप्ट लिहून घ्यायचे. व्हिडिओ पॉज करायचा आहे, हे सगळ्याच्या सगळे 10 कन्सेप्ट शांततेमध्ये लिहून घ्यायचे आहेत. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. उद्यापासून बेटा आपले याच्यावरचे सम्स चालू होतील. उद्यापासून आपले याच्यावरचे काय चालू होतील बेटा? सम्स आपले याच्यावरचे चालू होतील. ओके बच्चांनो, दॅट्स ऑल. बाकीचं उद्या. थँक्यू. गुड डे.